Hare
चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल यांचे अलंकार पुरा येती ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अखंड संजीवन समाधिगण महाविष्णू माऊली श्री ज्ञानोबाराया यांना प्रिय असणारे ज्ञानेश्वप्रिय वैराग्यमूर्ती श्री क्षेत्र देहू निवासी जगत कल्याणासाठी वैकुंठ लोकाचा त्याग करून या भूतलावरती अवतरित होणारे जड जीवांच्या उद्धारासाठी कधीही न भांगणाऱ्या अभंग संहितेची निर्मिती करणारे आणि पंचमुख पुरुषार्थ साधनेच्या बळावरती काळाच्याही डोक्यावरती पाय ठेवून सरे वैकुंठ गमन साधणारे जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचे पट्ट शिष्य पिंपळनेर निवासी निळोबा महाराज यांच्या गाथेतील अभंग संहितेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगात सद्गुरु भक्त निळोबा महाराज ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी जे वारकरी जे भाविक यात्रेकर उपस्थित राहतात ते देवाला आवडतात अशा अर्थाचं चिंतन आजच्या अभंगातून निळोबाराय महाराज प्रतिपादित करतात. प्रतिवर्षाप्रमाणे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने ज्ञानोबारायांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या नगरीत अलंकापूर नगरीमध्ये इंद्रायणीच्या तटावरती संजीवन समाधीस्थ झालेले माझे ज्ञानोबाराया आणि ज्ञानोबाराने अलंकापूर नगरीमध्ये 108 वेळा समाधी साधली असे पवित्र स्थळ अलंकापूर नगरी. आणि आज या अलंकापूर नगरीमध्ये महाविष्णू माऊली श्री ज्ञानोबाराया यांचा 728वा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत आहे. संजीवन समाधी सोहळ्याची कीर्तन सेवा वैराग्यमूर्ती हरिभक्तीपरायण अंगद महाराज गराडे यांची होती, पण त्यांना रामनवमीचा सहवास लाभला, स्वर्गाला गेले. आणि कीर्तन परंपरा चालू राहावी म्हणून मला ही कीर्तन दिलेलं आहे. माझं काही पाठांतर नाही, मला काही अभ्यास नाही, आणखी माझं काही पाठांतरही झालं नाही, मला कीर्तन करण्याचा अधिकार नाही. पण अंगद महाराज गेले, त्यांच्यामुळे ही कीर्तन परंपरा चालू राहावी म्हणून हे कीर्तन माझ्याकडे दिलेलं आहे. भरत महाराज होते तेव्हा त्यांनी ठरवलेलं होतं की शेवटचे पंगत गरडवाडीचे राहील आणि कीर्तन त्यांचंच राहील. आणि मग तसंच आलं. काही दिवसांनी मग अंगद महाराजांना रामनवमीचा सहवास लाभला आणि ते वैकुंठाला गेले. आणि त्यांची ही परंपरा चालू राहावी म्हणून ही कीर्तन सेवा सुग्रीव महाराजांनी माझ्याकडे दिली. खूप चांगले होते अंगद महाराज. कीर्तन एकदम छान करायचे, मला खूप आवडायचं. जेव्हा जेव्हा त्यांचं कीर्तन असेल तेव्हा मी कीर्तनात जाऊन बसायचो, 4 गोष्टी ऐकायचो. भरत महाराज होते, कधी कोणाला काही वाकडं बोललं नाही, सगळ्यांसोबत चांगलं राहिले. आणि त्यांनी जातानाही हा इथली वारी मोडू नये म्हणून त्यांनी सुग्रीव महाराजांकडे दिली. महाराज लय आठवण येते तुमची खरंच.
यांच्या चरणावर नतमस्तक होतो. समस्त ग्रामस्थ दरडवाडी मंडळ यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गायक धनंजय महाराज इकडे आपले सर्वजण आणि वादक पण छान आहेत. पेटी वादक आपले सुग्रीव महाराज आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आई वडिलांच्या पुण्याईने तथा बहुश्रुत श्रोते सज्जन मायबाप यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये जेवढे चिंतन जसं चिंतन मला या अभंगावरती मांडता येईल तसं मांडण्याचा प्रयत्न करतो. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. जे भाविक, जे वारकरी, जे यात्रे करूया महाविष्णू माऊली श्री ज्ञानोबाराया यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी येतात. त्यांच्यावरती भगवंताचा प्रेम शिष्यत्वानं निर्माण होतं. ते देवाला आवडतात. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. भगवान परमात्म्याला कोण आवडतं? जे वारकरी, जे भाविक, जे भक्त संत महात्मे ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी येतात. ते आवडती विठ्ठला. पण कशामुळे हे घडलं? तर ज्ञानोबारायांचं संजीवन समाधी सोहळ्याचं दान स्वतः भगवान परमात्म्याने दिलेलं आहे. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. ज्ञानोबारायांना स्वतः भगवान परमात्म्याने दान दिलेलं आहे म्हणून केले देणे हे ज्ञाना. आणि या अलंकापुरीचं महत्व सामान्य नाही. जेवढे महत्व या भूतलावरती भूवैकुंठाला म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या नगरीला आहे तेवढेच महत्व किंबहुना त्याही पेक्षा अधिक असणारं महत्व या अलंकापूर नगरीला आहे. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. आणि असं निळोबाराय महाराज म्हणतात, असं महत्व जाणून यात्रेकरू या वारीला एकदा आले की पुढच्या जन्मी येतात असं नाही बरं, प्रतिवर्षी येतात. निळा म्हणे जाणोनी संत येती धावत प्रतिवर्षी. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. विठ्ठला
जन्मव्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे असा अधिकार ज्ञानोबरांचा आहे किंबहुना ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी असा अधिकार ज्ञानोबरांचा आहे. ज्ञानोबरांचं वर्णन करत असताना जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात कधी एकदा सोन्याची फांदी खाली पडते आणि कधी एकदा मी पप्प्याच्या आईला नेऊन देईन अशी भावना तुमच्या मनात जागृत झाली असते म्हणून ते दिसत नाही. हीच खऱ्या अर्थानं ज्ञानोबरांच्या प्रेमाची कृपा आहे. पण संतांच्या वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा. संत सांगतात दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोरे. नवे नवे नामदेव महाराज ज्ञानोबरांचा अधिकार किती श्रेष्ठ आहे हे एका अभंगात सांगतात. भजन करा सांगतो
गंगेहात. ज्यावेळी ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करत होते, तीर्थयात्रा करत असताना वाराणसी या ठिकाणी गेले. वाराणसी म्हणजेच काशी या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर गंगेमध्ये जावं आणि स्नान करावं या उद्देशानं ज्ञानोबारायांनी प्रवेश केला. महाराज जसा प्रवेश केला तसं गंगेनं मूर्तिमंत रूप धारण केलं. साक्षात ज्ञानोबाचा हात विश्वनाथानं धरला. कुणी? विश्वनाथानं धरला. ज्ञानोबाचा
तेवढ्यात गंगेनं ज्ञानोबारायांच्या पायावर उठी मारली. तेव्हा नामदेव महाराज रागावले आणि म्हणाले, नामा म्हणे सोडा बाई, ओ बाई सोडा, माझ्या ज्ञानोबारायांना मिठी मारू नका. का बरं? ज्ञानदेव सर्वाठाई, माझे ज्ञानोबाराया प्रत्येक वस्तू प्रत्येक ठिकाणी आहे, त्यांच्या पायाला तुम्ही मिठी मारू नका. असा अधिकार ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांचं चरित्र खूप अलौकिक आहे महाराज. त्याच्यातले आपण काही प्रसंग पाहण्याचा प्रयत्न करू. ज्ञानोबाराया एक दिवस मधुकरी मागण्यासाठी गावात गेले होते. अलंकापूर नगरीमध्ये आले आणि एक गृहस्थ समोर होता, खाली बसून फुले तोडत होता. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणाले, ओम भवती भिक्षाम देही, असं म्हणाले. आणि तो गृहस्थ खाली बसलेला होता. ज्ञानोबारायांची सावली त्याच्या अंगावरती पडली. मस्तकाची आग दगड भिंतीवर गेली. क्रोधाने वळाला आणि म्हणाला, अभद्रा कार्ट्या, तुझी अशुभ सावली माझ्या अंगावरती पडली. तुझी अशुभ सावली माझ्या अंगावरती पडली, आता मला स्नान करावं लागणार. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणाले, ओम भवती भिक्षाम देही. त्याचा थंडपणा पाहून त्या गृहस्थाला एवढा राग आला की त्याला सहन नाही झालं. आणि मग ज्ञानोबारायांनी भिक्षा मागितली आणि म्हणाले, वरून भीक मागतोस, चालता हो नाहीतर लाथ मारून हाकलून देईल म्हणाले. तो गृहस्थ म्हणाला, चालता हो नाहीतर लाथ मारून हाकलून देईल. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणाले, आपला धर्म सांगतो, अतिथी देवो भव. दारावरती जो माणूस येतो तो अतिथी असतो, तो देवाचं स्वरूप असतो. आपण विप्र आहात, आपण ब्राह्मण आहात, आपण शुद्ध आहात, आपल्या मुखावरती अशी भाषा शोभत नाही. ज्ञानोबाराय त्यांना म्हणू लागले, आपल्या मुखावरती अशी भाषा शोभत नाही. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, मला धर्म शिकवतोस, मला धर्म शिकवतोस, तू कोण आहेस, तुझे वडील कोण आहेत, त्यांचा मला चांगलाच परिचय आहे. धर्मबुडव्या, तू मला धर्म शिकू नको. बरं, ज्ञानोबाराय म्हणाले, हो आपल्याला अधिकारच आहे, तर माझ्या दोन्ही भावाचे उपनयन संस्कार आपणच करावे. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, उपनयन शांतम पापम, तुझ्यासारख्याचं उपनयन करणं म्हणजे खूप मोठं पाप आहे. काहीही वर्णन नको, धर्मबुडव्या, काहीही वर्णन नको. तुझे वडील कोण आहेत, मला त्याचा चांगलाच परिचय आहे. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणाले, महोदय, जे काय बोलायचं ते मला बोला, माझ्या वडिलांना नका बोलू. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, तुझ्या बापाची तुलना माझी शिकवतो, तुझे वडील कोण आहेत ते मला चांगलंच माहिती आहे. संन्यास घेतलेला होता आणि नंतर मुलं झाली, मला नको शिकू, तुझ्या बापाची तुलना माझ्याशी नको करू, असा गृहस्थ म्हणाला. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणाले, जे काय बोलायचे ते मला बोला. आणि ज्ञानोबाराय जाऊ लागले आणि जाताना त्यांच्या मुखातून हुंकार बाहेर आला की देव आपले कल्याण करो, आणि निघाला. ज्ञानोबाराय निघाले, पुढे चालू लागले. तेव्हा त्या गृहस्थानं ज्ञानोबारायांना हाक मारली, थांबा ज्ञानदेव, थांबा ज्ञानदेव, थांबा. अशी हाक ऐकल्यावरती ज्ञानोबाराय पाठीमागे आले, जागीच उभे राहिले. आणि समोर जे आले त्यांचं नाव होतं हिरंब शास्त्री. हिरंब शास्त्री समोर येऊन म्हणतात, ज्ञानोबाराया, तुम्हाला एवढं सामर्थ्य कसं प्राप्त झालं? मी पण ईश्वर उपासना करतो, ईश्वर भक्ती करतो, पण मी आणखी कधी क्रोधावर आवर घातला नाही. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणू लागले, माणुसकी माणसाच्या अंतर्यामीच असते, पण ती जागृत करावी लागते. तेव्हा ते हिरंब शास्त्री म्हणाले, थांबा ज्ञानदेव, आता मधुकरी घेऊनच जा. ज्ञानदेव म्हणले, नाही, मला मधुकरी मिळाली, मधुकरी मिळाली. तेव्हा हिरंब शास्त्री विस्मयाने विचारतात, मधुकरी मिळाली, मधुकरी मिळाली. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणू लागले, आपल्या मनी अंतःकरणानं जन्म घेतला म्हणजे मला मधुकरी मिळाली. आपल्या मनी करुण्याने जन्म घेतला म्हणजे मला मधुकरी मिळाली, असं म्हणू लागले. आणि तेव्हा मग हिरंब शास्त्री म्हणाले,
ज्ञानोबा म्हणाले, मधुकरी नका, पण तुम्हाला जे काही करायचे ते आमच्यासाठी करा. आमच्यावरती जे ग्रामण्य आहे ते दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तेव्हा हेरंब शास्त्रीने खाली मान घातली आणि म्हणाले, ज्ञानोबाराया, तेवढं सामर्थ्य मजवळ नाही. येत्या काही दिवसामध्ये पैठणवरून श्रीनिवास भट्ट येत आहेत का मी हा विषय तिथं मांडेल असं म्हणाले. आणि ज्ञानोबारांची प्रतिभा सुरू झाली. ज्ञानोबाराय हरिपाठ गाऊ लागले. देवाची द्वारी उभा क्षणभरी अशी प्रतिभा चालू झाली आणि ज्ञानोबाराय निघाले. मला सांगायचा विषय काय, असं ज्ञानोबारायांचं महत्व जाणून ज्ञानोबारायांना स्वतः हा भगवान परमात्म्याने समाधी दिलेली आहे. आणि जे यात्रेकरू, जे वारकरी या ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी येतात ते भगवान परमात्म्याला आवडतात. अभंगाच्या प्रथम आदिशक्ती मुक्ताबाई दासगणी लागे पायी महाविष्णूचा अवतार सखा मागा ज्ञानेश्वर किंवा शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवा
देवा पायी सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुकाई. शके 1195 साली सदाशिवाचा अवतार मानले निवृत्तीराय अवताराला आले. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. शालिवाहन शके 1195 साली माझे ज्ञानोबाराय अवताराला आले. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. शालिवाहन शके 1199 साली ब्रह्मदेवाचा अवतार सोपानदेव अवताराला आले. श्री संत सोपानदेव महाराज की जय. शालिवाहन शके 1201 साली आदिशक्ती प्रगट झाल्या. आदिशक्ती मुक्ताई माते की जय. निवृत्ती म्हणजे कधीही प्रवृत्तीवर न येणारे ते म्हणजे निवृत्ती. ज्ञानेश्वर जे ज्ञानाचेही देव आहेत, जे ज्ञानाचेही ईश्वर आहेत ते म्हणजे ज्ञानेश्वर. गीतेवर टीका ग्रंथ केला सार. गीतेवर टीका ग्रंथ केला ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाची समूर्ती. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाची मूर्ती, ज्ञानस्वरूप, ज्ञानसागर म्हणजे ज्ञानोबाराया. ज्ञानोबारायचा पांडुरंगाचाच अवतार ज्ञानोबारायचा आहे. आरतीमध्ये महाराज म्हणतात लोपले ज्ञान जगी इतने नदी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. ज्ञानोबाराय म्हणजे कोण? ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचीच मूर्ती, ज्ञानाचे ईश्वर, ज्ञानस्वरूप, ज्ञानसागर म्हणजे ज्ञानोबाराया. ज्ञानाचा सागर सखा
काय नाही, 5 मिनिटामध्ये उरकून घेऊ. ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाची मूर्ती. संन्यास घेतल्यानंतर मुले झाली म्हणून या परिवाराला सर्व समाजाने वाळी टाकले होते. मग विठ्ठल पंतांनी विचार केला की आपल्याला तर वाळी टाकलेली आहे, परंतु आपल्या मुलांचा संस्कार व्हावा, गुंज व्हावी, म्हणून अशी एक दिवस सभा भरवली. सर्व ब्रह्मवृंदांना विनंती करून एक दिवस सभा भरवली आणि सांगितलं, माझ्या अपराधाची शिक्षा मला द्या, मला दंड द्या, परंतु माझ्या मुलांचा आपण स्वीकार करावा. असा विठ्ठल पंतांनी विचार केला आणि सभा भरवली असं म्हणाले. आणि तेव्हा मग सर्व ब्रह्मवृंदांनी निर्णय दिला की तुम्हाला देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. 4 मुलांसाठी आपल्या आईवडिलांना सोडून जावं लागलं. माऊलींच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त करावं लागलं. महाराज सांगतात, देहांत प्रायश्चित्त यासी बोलिले विचार विचार करून भले हित करा. चरित्र खूप आहे पण सांगायला तेवढा वेळ नाही. राहिलेलं चरित्र आपण पुढच्या वर्षी पाहू. सध्या समाधी प्रकरण घेऊ. ज्ञानोबा देव निवृत्ती देवाने आणि देवाने दोन्ही कर धरलेले आहेत. आणि ज्ञानोबा समाधीद्वाराकडून प्रवेश करत आहेत. ते चरित्र अंतःकरणामध्ये साठवा. 5 मिनिटं, लगेच 2च मिनिटं. ते चरित्र अंतःकरणामध्ये साठवा. ज्ञानोबा द्वारात प्रवेश करत आहेत. निवृत्ती आणि देवाने दोन्ही कर धरलेले आहेत. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर वैसावया. आजच्या दिवशी, त्रयोदशीच्या दिवशी माझे ज्ञानोबा समाधीला गेले. आणि ज्ञानोबा स्वतः हा भगवान पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबा समाधी दिलेली आहे. आणि ज्ञानोबा समाधीला जात आहेत, प्रस्थान करत आहेत. ज्ञानोबा समाधी स्थळाकडे प्रस्थान करत आहेत. ज्ञानोबा गेलेले आहेत. ज्ञानोबा गेलेले आहेत. समोर ज्ञानेश्वरी ठेवली. एकांतामध्ये चिंतन करता यावं म्हणून समोर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. ज्ञानोबा आसनावरती जाऊन बसलेले आहेत. ज्ञानोबांनी 3 वेळा हात जोडले. ज्ञानोबा परब्रह्म स्वरूप झाले. भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. वेळ आहे का? झालं वाटतं ना. आणि ज्ञानोबांनी जाऊन आसनावरती बसलेले आहेत. ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. एकांतामध्ये चिंतन करता यावं, देवाचं नामस्मरण करता यावं पण ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. सर्वांना वरून देव पुष्पांचा वर्षाव करत आहेत. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहून देव करीत आली. स्वर्गामध्ये देवदेवतांची दाटी झालेली आहे, गर्दी झालेली आहे. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर ट्रॅफिक झालेले आहे. माझे ज्ञानोबा समाधीला जात आहेत. अवघे 22 वर्षाचे ज्ञानोबा समाधीला जात आहेत. ते चरित्र आपण संत वाङ्मयाच्या आधारे पाहत आलेलो आहेत. ज्ञानोबा समाधीला गेलेले आहेत. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर. कुंडली
गेलेले आहेत. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. एकांतामध्ये चिंतन करता येऊन ज्ञानेश्वरी समोर ठेवलेली आहे. ज्ञानोबा समाधीला गेलेले आहेत. आपण ज्ञानोबाचा एक कथा वाच पाहून लगेच उरकून घेऊ. जी ही निमिष माते देह पालटिला, स्त्रियेचा केला तो पुरुष. एक राजा होता. एक राजा होता आणि त्याला मुलगी होती. मुलगी होती म्हणून आणि ते राजाला माहिती नव्हतं. मग राजाने काय केलं, त्या मुलगा आहे म्हणून त्यानं मुलाचेच कपडे सर्व घालण्यास सुरुवात केली आणि मग सर्व केलं. एक दिवस त्या मुलीला लग्न करण्याची वेळ आली तेव्हा मग त्यांनी मुलाचा हे वेशभूषा तयार केली आणि उभं केलं. तेव्हा त्या मुलीला वाटलं आपण दुसऱ्याला फसवू शकत नाही, म्हणून त्या मुलीने काय केलं, ती मुलगी गेली रानामध्ये गेली, शेतामध्ये गेली. तिने चांगलं दावं बघितलं आणि झाडावरती गेली. स्वतःला हात लावणार तेवढ्यात तिकडून दिंडी आली. दिंडीचा आवाज येत होता, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, असा आवाज ऐकला आणि त्या मुलीनं आपल्याला मरायचंच आहे, पण आपण शेवटी मरताना एकदा संतांचं दर्शन घेऊन मरू असा विचार केला आणि ती मुलगी गेली. ज्ञानोबांच्या पाया पडले. ती मुलगी उठत नाही तेव्हा ज्ञानोबा म्हणले, उठ मुला उठ. तेव्हा ती मुलगी म्हणाली, महाराज मी मुलगी आहे. तेव्हा ज्ञानोबा म्हणाले, तू मुलगी नाही तू मुलगा आहे. आणि तेव्हा मग तिथं त्या मुलीने ज्ञानोबांना सांगितलं, घडलेला वृत्तांत सांगितला. तेव्हा ज्ञानोबा म्हणाले, तू काळजी करू नकोस, तू मुलगाच आहेस असं म्हणाले. आणि मग ती मुलगी गेली. सांगायचा विषय काय, ज्ञानोबांना अशा खूप अगाध चरित्र आहे. ज्ञानोबांचं खूप ऐकण्यासारखं आहे, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आपण थोडक्यात पाहून कीर्तन म्हणजे चरणाचा भावार्थ आणि विठोबा श्री ज्ञानेश्वर माऊली भजन घेऊन आणि पुंडलिक वर धारण ठेवत जय जयकार करून कीर्तन आपल्या इथं संपन्न होणार आहे. आणि त्या मुलीचा मुलगा केला ज्ञानोबांनी. आणखी असं खूप आगाध चरित्र आहे. महाराज तुम्ही मला सांगा, चांगदेवाचं वय किती होतं? किती वर्ष होतं चांगदेवाचं? 1400 वर्ष चांगदेवाचं वय होतं. महाराजांना खूप अहंकार होता की मी 1400 वर्षाचा आहे, मी काळालाही मारलेला आहे असं त्याला अहंकार झाला होता. आणि ते अहंकार दूर करण्यासाठी माझे ज्ञानोबा आले होते. आणि तेव्हा ज्ञानोबा कोण आहे, ज्ञानोबा काय त्यांची किती आहे असं चांगदेव म्हणत भिंतीवर बसून ते वाघावर बसून वाघ चालवत आणि हातामध्ये साप धरलेला आहे आणि निघाले आहेत. तेव्हा चांगदेव महाराज तिकडे जातच होते. तेव्हा ज्ञानोबांनी काय केलेलं आहे माहिती आहे का, ते भिंत आहे ना, भिंतीवर 4 जण बसले होते. त्याच्यावर होते निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानदेव महाराज, सोपानदेव महाराज आणि आदिशक्ती मुक्ताई माते एवढे बसलेले होते. आणि ज्ञानोबांनी काय चमत्कार केला, ती भिंत चालवली, चांगदेवांपाशी नेऊन ठेवले. आणि तेव्हा मग चांगदेवांना ज्ञानोबांचा अधिकार कळाला, त्याचं भ्रांती अज्ञान दूर केलं. आणि चांगदेवांची एवढी पात्रता झाली की चांगदेव महाराजांचं वय होतं 1400 वर्ष, मुक्ताईचं वय होतं 5 वर्ष, सोपानाचं वय होतं 7 वर्ष, ज्ञानोबांचं वय होतं 9 वर्ष आणि निवृत्तीनाथ महाराजांचं वय होतं 11 वर्ष. पण महाराज वयावर काही नाही, चांगदेवाचं वय तसं 1400 वर्ष होतं, पण त्याला भ्रांती अज्ञान खूप झालेलं होतं. आणि तेव्हा मग चांगदेवानं काय केलं माहिती आहे का, आपल्या मुक्ताई मातेलाच गुरु केलं. चालविली जडभे Thank you.
सांगती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. महाराज कीर्तनकार कितीतरी मोठा असला आणि लहान जरी असला, बाल कीर्तनकार जरी असला, युवा कीर्तनकार जरी असला, तर त्याच्यामध्ये महाराज फरक नाही. ज्ञानोबाराय 9 वर्षाचे होते, चांगदेव 1400 वर्षाचा होता, मुक्ताईमध्ये 5 वर्षाची होती, चांगदेव 1400 वर्षाचा होता. पण महाराज चांगदेवानं मुक्ताईलाच गुरु केलं. महाराज कधी कीर्तनकाराचं वय बघायचं नसतं, त्याचं ज्ञान बघायचं असतं महाराज. म्हणून कीर्तनकार हे ठेवला ते ठेवला असं काही म्हणायचं नसतं. महाराज मला सांगायचा विषय एवढाच की ज्ञानोबाराय मुक्ताईमध्ये चांगदेवाला खूप भ्रांती अज्ञान झालं होतं आणि तेव्हा ते दूर करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ते भ्रांती अज्ञान दूर केलं आणि पुन्हा मग संसारात राहून प्रपंच करत परमार्थ करता यावा यासाठी 27 अभंगाची रचना केली. सोनी संसारीची वेवे गुगरी वेळ शास्त्र वाली भाया सरा. आणि अलंकापुरीचं महत्व महाराज सामान्य नाही. या अलंकापूर नगरीमध्ये 108 वेळा माझ्या ज्ञानोबारायांनी समाधी साधलेली आहे. असं पवित्र क्षेत्र आहे आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. ज्ञानोबारायांना समाधी घ्यायची होती तेव्हा दैवती होतं सिद्धेश्वर. आणि मग ज्ञानोबारायांना देव म्हणाले ज्ञानोबाराया तुमची समाधी या क्षेत्रात नाही, तुमचे समाधी क्षेत्र अलंकापूर नगरी आहे की ज्या ठिकाणी तुम्ही 108 वेळा समाधी साधली असे पुरातन पवित्र क्षेत्र अलंकापूर नगरी आहे. आणि तेव्हा मग अलंका भूवैकुंठ पंढरपूर